बौद्ध स्त्री व त्याचे घरी जन्म सांबईच्या उदारी राजा कार्तिय नगरी निरंतर रूप राहिला ध्यान मुद्रा मांडिया वस्त्र शस्त्र के जुमिया राहिला परी निरंजनिया भक्त भावे ओळखतीय असा अमूर्त्य मूर्ती पेटेवर उभा राहिला निरंतर विष्णू नामदास यांचा दातार व विठ्ठल पांडुरंग संत नामदेव महाराज. संत नामदेव हे विठ्ठलाचे वर्णन करताना सांगत आहे की त्यांचा जन्म एका बौद्ध स्त्रीच्या घरी झाला. त्यांनी राजा वस्त्र व शस्त्र त्याचे त्याग केला व ध्यान मांडून निर्जना नदी काठी वास्तव्य केले. तोच पंढरीला विटेवर निरंतर उभा केला. आषाढी एकादशीचं कहाणी.